नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया कॅडसी कंपनीचं USB टू सिरियल म्हणजेच RS-232 या कनेक्टर म्हणजेच कन्व्हर्टरबद्दल माहिती आहे. याचं मॉडेल नंबर आहे CA-US9. म्हणजे या पद्धतीचं हे डिव्हाइस अनबॉक्सिंग केल्यानंतर अशा पद्धतीनं दिसतं. म्हणजे एका साईडला USB आहे, हे जे आपण आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला जोडू शकतो, आणि दुसऱ्या साईडला सिरियल 9 पिन मेल कनेक्टर. हा तुमच्या कोणत्याही CNC VMC मशीन्सला, स्कॅनरला, प्रिंटरला किंवा राउटर्सला जे जुन्या पद्धतीचे डिव्हाइस आहेत त्याच्यासाठी याचा युटिलायझेशन केले जातं. तर हे आत्ता अशा पद्धतीचे कन्व्हर्टर का आलेले आहेत, तर जुन्या मदरबोर्डना हे असे कन्व्हर्टर ऑनबोर्ड होते किंवा अगदी लॅपटॉपना सुद्धा होते. पण आता कोणत्याही प्रकारच्या मदरबोर्डला, हा जर मदरबोर्ड बघितला तर याला सिरियल पोर्ट नाही आहे. म्हणजे जर ॲडिशनल आपल्याला सिरियल पोर्टचं जुनं कोणतंही डिव्हाइस जोडायचं असेल तर त्याला या कन्व्हर्टरचा वापर हा करावाच लागतो. तर तो कशा पद्धतीने केला जातो, हा जो मदरबोर्ड आहे, ह्या मदरबोर्डला जर मी USBला हे जोडलं डिव्हाइस, तर पुढं तुम्ही सिरियलला तुमच्या कोणतंही डिव्हाइस कनेक्ट करू शकता. तसेच हा एक लॅपटॉप आहे. लॅपटॉपला जर आपण बघितलं तर लॅपटॉपलाही कोणताही कन्व्हर्टर नाही आहे, म्हणजे सिरियल कन्व्हर्टर नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करू शकतो आहे, याच डिव्हाइसचा आपल्याला वापर करता येतो. जर लॅपटॉपला बघितलं तर नाही आहे, तर कोणत्याही USBला जोडून तुम्ही अशा पद्धतीचं ह्याचं कन्व्हर्जन करू शकता. आता हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे कॉम्प्युटेबल अगदी जुनी Windows 98 आहे, Windows 7 आहे, Windows 10 आहे आणि Windows 11, 32 आणि 64 बिटला पण हे डिव्हाइस कॉम्पॅटेबल आहे. तर अशा पद्धतीचा डिव्हाइसचा वापर आपण कोणत्याही जुन्या इंडस्ट्रियल मशीन्स, स्कॅनर, मोडेम्स, प्रिंटर्स आणि जे हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डिव्हाइस असतात त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो. तर हे अतिशय युजफुल असं डिव्हाइस आपल्याला विप्रास इंडिया या वेबसाईट्सवरती सुद्धा मिळेल, आणि ह्याची प्रॉपर आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला विप्रास इंडिया या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. तर व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा विप्रास इंडिया या यूट्यूब चॅनलला. ओके, थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन एका व्हिडिओमध्ये ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला गरजेची आहे. थँक्यू.